नमस्कार मित्रांनो, आपण आता चाललो आहोत हम्पीला. तर आता आमची ट्रेन आहे 10:30 वाजताची. तर आम्ही आता ठाणा स्टेशनला चाललो आहे. तर आम्ही घरापासून थोडं चालत आल्यामुळे मी थकली आहे. आता आपण जाऊया ठाणा स्टेशनला. इथून ट्रेन पकडणार आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठाणा स्टेशनला जाणार. तर ठाणा स्टेशनला जाण्याआधी आपल्याला फास्ट ट्रेन स्लो ट्रेन आहे की नाही ते पाहून घेऊया. आणि मग तिथे मला माझे मम्मी पप्पा जॉईंट होणार आहेत आणि मग आपण तिथून पुढे आपला हम्पीचा प्रवास सुरू होणार आहे. आता आपला खरा प्रवास चालू होतोय, त्यामुळे हॅपी जर्नी मी स्वतःचं म्हणते. आणि या जर्नीमध्ये आय होप की सुखकारक प्रवास होईल, काही त्रास होणार नाही. पुढचं ठिकाण आपलं तिथे जाऊन, म्हणजे आम्ही काही पूर्वी आम्ही खूप अरेंजमेंट करून जायचो. अशी अरेंजमेंट करायचो म्हणजे हॉटेल बुकिंग वगैरे इथून करायचो. तर थोडं आता थ्रिल म्हणून आम्ही हॉटेल बुकिंग ही ऑन दी स्पॉट, म्हणजे जागेवर जाऊन स्पॉटवर जाऊन करतो. 4-5 हॉटेल्स बघतो आणि त्यातलं एखादं हॉटेल आम्ही फायनल करतो. आता माझे मम्मी पप्पा पण आले ठाणा स्टेशनला, म्हणजे आणि आम्ही पण आलोय. आता वरती फ्लायओव्हरवर आम्ही डिस्कशन करतोय की खाली उतरून जायचं आधीच मेल जिथे 10 नंबर 7 नंबर आणि 5 नंबरला येते तिथे जायचं का इथून वरूनच बघायचं. पण ती खूप धावपळ होईल. आणि मेन आमचं म्हणजे सीन असा आहे की आमची तिकीट रिझर्वेशन आमचं कन्फर्म झालं नाही आहे. आम्हाला RAC लागलेली आहे. त्यामुळे राजेश जरा वरीड आहे, कारण त्याला असं वाटतं की आपल्याला बसायला जागा मिळणार तर रात्र आपण कशी काढणार. पण रात्रीचा प्रवास 16 तासाचा प्रवास म्हणजे एकदम नथिंग असतो. कारण आम्ही बऱ्याच वेळा गोव्याला असं गेलो आहे. तर त्यामुळे बघत सिनरी बाहेर गेलो. मम्मीची मस्तपैकी बाजूला असलेल्या बाईशी गट्टी झाली आणि त्यांची गप्पा टप्पा चालू झाल्या. तुमचं गाव कोणतं, आमचं गाव कोणतं. आणि आम्ही सगळीजण अगदी रोळून गेलो की जसं की आमचे सगळे नातेवाईक असं की आम्ही पण त्यांच्याबरोबर ॲडजस्ट झालो. आणि आत्ता जवळजवळ सकाळचे 6-6:30 झालेले आहेत. आणि सुंदर असा नजारा, म्हणजे झोपायला जागा थोडीशी मिळाली, ॲडजस्ट झालं. आणि थोडीशी 1 तासाची झोप सुद्धा पुरेशी असते प्रवासाला, कारण प्रवासाला जरा एक एक्साइटमेंट असते. तर ती एक्साइटमेंट पण मजा असते की झोपतो तर आपण वर्षाच्या 12 महिने झोपतो. मग एक दिवस झोप नाही मिळाली तर ती झोपेला आपण सॅक्रिफाईस करू शकतो. आणि असाच एक आनंद घेत मी पण अगदी प्रवासाला एकदम सामोरी अगदी आनंदाने जात होती. आणि त्यानंतर मग आणि त्याची फारशी गर्दी नसल्यामुळे जसं खूप रश असं असेल आम्हाला असं वाटलं की बसायला पण जागा मिळणार नाही. कारण हा दिवाळीच्या नंतरचा सीझन जरा थोडा पिकावर असतो, त्यामुळे जरा असं थोडंसं टेन्शन होतं. आता सकाळ झाल्याच्या नंतर थोडं रिलीफ झालो. आणि बाहेरचा नजारा जास्त रिलीफ करत होता आपल्याला की हे अलमट्टी स्टेशन आहे. त्याच्या स्टेशनच्या आजूबाजूला अगदी चोहीकडे पाणीच पाणी आहे. म्हणजे दोन्ही साईडला, ट्रेनच्या दोन्ही साईडला अगदी मोठं पात्र दिसत होतं. आणि त्या नदीच्या पात्राला बघून असं इतकं भारी वाटत होतं. म्हणजे कर्नाटक स्टेटला हा वरदान मिळालेलं आहे. 2 नद्यांचं संगम आहे तिथे, म्हणजे 2 नद्या तिथून दुतर्फी वाहतात. त्या म्हणजे एक कावेरी नदी, कारण आम्ही म्हैसूर उटी आम्ही जेव्हा केलं होतं तेव्हा कावेरीचा डॅम पाहिला होता. आताही आमच्या ह्या स्पॉटमध्ये, आमच्या ह्या पिकनिकमध्ये एक डॅम आहे, तो म्हणजे तुंगभद्राचा. तर असं छान असं हिरवळ आणि निसर्गाचं वरदान असलेल्या कर्नाटक स्टेटमध्ये. आणि 1 नोव्हेंबरला कर्नाटक राज्य महोत्सव असतो. तर त्याची पण काही तयारी आपल्याला माहिती आहे की नाही, किंवा काही जाणून घ्यायचं असतं तर ते आपण सगळं जाणून घेऊच. आणि त्यासाठी तुम्हाला माझा चॅनल बघावं लागेल आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पाहिजे. तर त्यामुळे मी अशा छान व्हिडिओ तुम्हाला पाठवत जाईल. आणि ज्या मी ठिकाणी जाईन त्या ठिकाणी लो बजेट किंवा त्या ठिकाणी तुम्ही जाऊन काय पाहायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगत जाईल. तर तुम्ही कृपा करून माझ्या चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा, व्ह्यूज द्या. आणि तुम्ही आवडते की नाही त्याचे कमेंट्स बॅकमध्ये सांगा. आणि तुमचं कधी प्लॅन आहे फ्युचरचं हेही मला कमेंट्समध्ये सांगितलं तर अगदी बरं होईल. तर मी त्याआधी तुम्हाला थोडंसं सजेशन देईन की काय करायला पाहिजे. आता वारा खूप छान होता, निसर्गाचा आनंद घेत मी गाणे गप्पा दोघीजणी करत राजेश आणि मी दोघं गाण्यांच्या भेंड्या खेळत निघालो होतो. आणि मस्त मजा वाटत होती, अगदी रिलॅक्स झालं होतं. माझे केस उडवून म्हणजे जरा बांधले त्यांना की एक सेट राहावं, नाही तर ट्रॅव्हलमध्ये आपल्याला डॅमेज हेअर्स खूप होतात आणि मग ते सेट करणं फार कठीण होतं. म्हणून थोडंसं त्यांना सेट केलं बांधून. ते छान बसलेत. आणि गाणी गप्पा गोष्टी आणि फॅमिली, अजून काय हवं आहे. हेच तर आनंद असतो जीवनाचा. त्याचा आनंदाचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा आणि आपली ही पिकनिक खूप सुखकारक, सोपी, आनंदमय कशी होईल याकडे लक्ष द्यावं. तर आय होप, मला पण वाटते की तुम्ही तशीच माझ्यासारखी छोट्या गोष्टीतून सुख शोधणाऱ्यातल्या आहात, म्हणून तुमच्याबरोबर मी शेअर करते की बघा पवन चक्की या
ही तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी आता जिथे पाणी आलं तिथे हे यांचं दोघांचं असं ट्युनिंग जमण्यासारखं गोष्ट आहे. त्यामुळे ही पवनचक्की पाहिली मी, मला खूप आनंद वाटला, छान वाटत होतं. आणि आभाळ पण बघा एकदम सुंदर स्वच्छ निरभ्र, पण थोडं थोडं पाणी मध्ये मध्ये पावसांचे शिंतोडे म्हणजे रिमझिम पावसाची थोडीशी सर येऊन जात होती. पण थोड्याच वेळात ते रस्ता आणि तो आभाळ निरभ्र आणि एकदम स्वच्छ होऊन आनंद देत होता. आणि सुंदर अशी सुंदर आणि गाणी गप्पा गोष्टी, पुन्हा निसर्गाचं वातावरण रम्य असं आनंदामध्ये आम्हीही अगदी ओतपोत होऊन आनंद घेत होतो. आणि खरंच आपण महाराष्ट्र फिरतोच, तसंच बाहेरचे स्टेट पण फिरल्यामुळे आपल्याला तिथली संस्कृती, तिथली देवाणघेवाण, त्याचं राहणीमान, त्याचं खाणं पिणं याच्याशी पण देवाणघेवाण करता येतं. कारण बऱ्याच जणांना साऊथ इंडियन फूड्स खूप आवडतं. तसंच त्यांचं कल्चरही खूप छान आहे. कारण साऊथमध्ये अजूनही बऱ्यापैकी त्यांचं साऊथ इंडियन कल्चर फॉलो करतात. आपल्या महाराष्ट्रात तर ऑब्व्हियसली करतो आपण, आणि आपण कसं सगळ्या सोपस्कर पाळतो आणि ते करत असतो. तसंच बाहेरचे स्टेट, म्हणजे बाहेरचे म्हणण्यापेक्षा आपल्या इंडियामध्ये काय नेमकं कसं करतात. आणि हा विजयनगरी हम्पी शहर कृष्णदेवरायांचं ते कसं, म्हणजे एवढ्या हजारो वर्ष, आता वर्षाचं आपण गणनी करत बसलो तर ते आपल्याला हा जन्मसुद्धा खूप छोटा वाटेल इतकं त्याच्यापूर्वी, म्हणजे अगदी दशलक्ष असं म्हणून सगळेजण म्हणतात. तर त्या शहरात तेव्हाची संस्कृती, त्या ठेवाचं बांधकाम किंवा त्यावेळचं राहणीमान, त्यांचं कल्चर हे एक्सप्लोर नक्कीच करायला आवडेल आपल्याला. आणि ते काय आहे ते तिथे प्रत्यक्ष पाहण्यामध्ये इतका आनंद आहे. तर माझ्यानंतर माझं पाहून झाल्यावर तुम्हीही नक्की जा, तुम्हीही व्हिजिट करा असं मी म्हणेन. आणि निसर्गरम्यवाल्यांसाठी किंवा आर्किओलॉजिस्टसाठी त्यांच्यासाठी तर ते उत्तम उदाहरण आहे की आपली पहिल्याची संस्कृती आणि आत्ता आपण जस्ट 1:15 झालेला आहे आणि आपण त्या हॉर्सफेड जंक्शनला पोचलोय. आता याच्या नंतरचा प्रवास आमचा असा असणार आहे की आम्ही इथे शेअरिंग रिक्षा किंवा रिक्षा हायर करून आम्ही हम्पीसाठी जाणार आहे. कारण इथून हम्पी 16 किलोमीटरवर आहे असं सांगतात. म्हणजे मी हे सगळं आपल्या रील स्टार, आपले यूट्यूबर यांच्याकडनं ऐकलं होतं आणि मग मी तसंच त्या पद्धतीने की ते सगळं माहिती गोळा करून त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे मीही तसंच पुढे माझा प्लॅन करणार आहे असं मी ठरवलं आहे. आणि बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं, मी निघतानाच एकदम छोटी बॅग घेतली होती. म्हणजे 3 दिवसाचे कपडे आमच्या 3 जणांचे, एक ट्रॉली बॅग आणि हँडबॅग, याच्यामध्ये आम्ही अगदी छानपैकी तिथे मॅनेज केलं. आणि पूर्ण ट्रेन खाली होईपर्यंत आपल्याकडे बराच वेळ होता. तर नेमकं कोइन्सिडेंट म्हणजे आम्हाला बरेच आमचे फ्रेंड सर्कल, राजेशचे फ्रेंड सर्कल आणि माझे पण फॅमिली फ्रेंड्स असे बरेच तिथे सगळे भेटले. त्यांच्या गप्पा टप्प्यामध्ये त्यांनी कुठे रूम बुक केला ते सगळी माहिती आम्ही तिथे ऑन टाईम कलेक्ट केली. आणि मग आम्ही पण तसाच आमचा सुंदर असा हम्पीचा हा टूर प्लॅन आम्ही सुरुवात केली पुढे न्यायला. तर आता आपण या स्टेशनवरून एक रिक्षा करून आपण जाणार आहोत. आणि मम्मी पण खूप खुश आहे. आणि मम्मी आणि माझे पप्पा आम्ही तिघंही ट्विनिंग झालो होतो की आमच्या तिघांचेही कपडे सेम होते, रेड